काय करावं बाई, कुठं गेलं हे चादड काय माहिती. हा, दिलं घरच्यानी डंगर गळ्यात घालून. माझं वय काय त्याचं वय काय, तरी मी नाही म्हणत होते. मा बापाला आहे ना भाड खायला लागती, मी तर म्हणते लेकीची भाड खातो म्हणून मला ना असा नवरा दिलाय करू. यानं भरले त्याच्या तोंडात पैसे. हा, याचं काही उठतही नाही ना त्याच्यात बी, सारखं मुक्क गच पडेल. त्याच्याजवळ झोपावं बी ना तर ते तिकडं थोबड करून झोपत. काय करू बाई, हा तर डोकंच काम करेना. त्याच्या पायी मा इच्छा मारायचं काम आलं ना. हा, मला काय आहे का नाही, आता काय करावा. कुठं गेलं काय भया, ते तिकडं काय चाललंय. हाच घरी कोणी नाही, चांगला मोका आहे तर चोका मारून घ्यायचा. चादड्याला तेवढे समजत नाही. हा, खुशाल तिकडं जाऊ राहिलं ते काय आपल्या ठकीच्या घराकडं. ओ इकडे या ना, तिकडे काय चाललंय तुम्ही. तुम्हाला काही अक्कल बिक्कल आहे का नाही. इकडे उभे राहा, मला काल वडी ती अशी उभी राहा ना, इकडं गचपडी घ्या ना. हा. हा, मी काय म्हणते, काय म्हणते हा, रात्रीचं झोपल्यावर हा. तुम्ही दुसऱ्या आथरुणावर काय कल्टी मारी द्या. ती गोदडी काय शेजारी आथरून ठेवी द्या अरे. तुमची झक मारायला. गंज मी हा? नवीन कवळी पोर केली म्हातारपणी. हा गंज मला सोन्यासारखी दिली. हा, मग पण मग तुमचं तरी- कुठं दुखत कुठं तुमचं अरे पण ते मला होतच नाही ना रे. होत नाही. हम्म. मग लग्न कायला केलं तुम्ही, झक मारायला गेलो का. आवनीच आडूसा म्हणून बुजगान म्हणून केलंय. मग तिकडे दुसऱ्याच्या आयुष्याची बरबादी करायची होती. अरे. चला घरात आता, चला घरात लवकर. नको 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 चला ना, नको नको चला म्हणले मी. नको 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 नाही नाही, चला तुम्ही. नको अहो चला ना नको नको. भया, मला नाही माहित तुम्ही आलेच पाहिजे का? अरे आला येतो. ऐका ना, चला ना. हो अरे मला मूडच नाही रे. तुम्हाला नाही मूड. अरे बायको मला मूड नाही. हा, मूड नाही मला. अहो पण माझ्या मूडचं काय करायचं मग मी. काय करायचं म्हणजे हा, मग बायको काल केली मी. झक मारायला गेली तो बायको. मी जातो आता. ए बाबा कुठं चालला. जातो जातो जातो. हा? आता का बाई मूड नाही. अहो पण मी काय करू, माझ्या मूडचा आता मला तर राहावं ना बाई. आता 2 हप्ते झाले तर आता माझ्याकडून काय राहावलं जात नाही. मी पाहिन त्यावर पाहिन, नाही तर सरळ मायराचा रस्ता धरीन. आता कायला झक मारायला, त्या मायराला कायला जाऊ, त्या बापाचं थोबाड पाहायला. माझं म्हणणं आहे इकडून इकडंच कुठं तरी निघून जावं, कोणा माग तरी. कमीत कमी तो बाबा जीवाला तर सुख शांती देईन. बया काय सकार बस राम 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 राम. काय करतो काय नाही बसले बा. माझ्या आता- बायकोचं मा झालं भांडण. माझे आता काय नावताना बायको केली जाणार कार्यक्रम अरे चालला नवतरणी तर केली पण सहा मला वागा. मूड नाही ना दादा. मग मुंड म्हणजे मला मूडच येणार. काय का झालं बरं काय झाली भानगड कोणाला. बायको गंज ओढी ती मला घरामध्ये दररोज. तुला बायको उडीची हा, तरी तुला मुंड नाही. मला मूडच येईना. काय भानगड? पहिल्यापासून आहे का आता झाले अरे आता झालं ही केल्यापासून रे. बायको वारली मग ही मागून कवळी पोर केली. त्याला काय म्हणजे नंतर बेतर तर नाही झाली. आता काय सांगता बाबा, निशी वरासारखी आळीच करून आणली. काय कामाची काय कामाची म्हणजे येर मस्त पाणी ताण वर लागली पण ते पाणी अहो, ताण पिता लागली पण ते मला ते येता येई ना. हेच वय ना हो. काय झालं असं तर तू हात्या घेतली हात्या लक्ष्मीचे रे पण तू काय विलाच असं तर कर ना दादा. गेलाच काय हं? त्याच्या आईला तुम्ही ना इतके हा. बिनडोक माणसानं काहीतरी उद्योग करावं काहीतरी विचारावं कोणाला. तुला असं फाना करशील ना हा साड्या आणि ताट वशील तू ताट असं डुलकी हायची मग दे ना. खर्च आहे त्याला फुकट नाही. अरे खर्च घे बाबा पण मावाला नीट कर. का बाई 50 रुपयाला एक गोळी असू दे. बायकोला एक गोळी द्यायची तो एक गोळी घ्यायची. बरं. तुला सांगतो हा तुला पाणी टाकलं तरी गार होणार नाही. पाणी टाकलं तरी गार होणारच नाही. असंच झालं पाहिजे. हं? नागोपा डुलायला लागला पाहिजे. सकाळच्या पारी ना हा. हागाच्या टायमाला तुला हात टेकून उठायला लागेल ना असा पावरच्या गोळीमध्ये हायला, मग तर लय बेकार आहे रे. कमीच होणार नाही. असंच राहणार ती या, खाली होणारच नाही. मग तर असंच आता पाहिजे. होतच नाही असं. नाही नाही. काहीच नाही. अरे ती बळत वडी ती बाबा. त्यानं फार मान टाकली का फार मान म्हणजे बा जुळजुळा झाला. काही हाताना ओढून ताडून काही वडू नाही वय ना काहीच वय ना. जाम पडलं जाम पडलं. अहो मी एक तर म्हातारा माणूस. म्हातारा माणूस तुम्ही सांगा का? म्हाताऱ्याने 80-90 वर्ष पोतर तरी राहते माझं. माणूस मात्र झाला पण मन मात्र नाही. ते अहो तो खेळ मनाचा आहे. नाही नाही आता मी हौसानं केली का नाही बायको. हा. हा हौसानं पाखरू आणले हम्म. पण त्या पाखराचं मनच त्याला दानच भेटायला खायला. हा
त्याला खाद्य नसलं त्या पाखराचा काय विषय? मानावर काढतो काय? ही गोळी न लाली हा हिला लांब कोळी तुझ्या बायकोला दे हा आणि ही गोल आहे ना हा ही तो खाय बर बर मला सांगतो हं. तू आहे ना तू आणि एखादा टाळजवळ ठेव घाम पुसायला हटू शकत नाही तू वेळात भाऊ. यायला तो मरेपर्यंत नाव जरी विसरलो शिरपतराव यायला मग बोला म्हणून बायको खरं- सुद्धा म्हणे काय- आईला म्हातारा आहे पण म्हाताऱ्याला भरलाय चळ आता नाही, आणि ओरडा- ठेम ठेम गळ आता काय सांगायचे ओरडायला लागली इकडं. बघा हा. मग तुम्हाला जेव्हा तुझा माझा जुळा जुळा. पाणी छम छम गळ म्हाताऱ्याला मारलाय चढ हा घे चांगली तुमसून आज जाऊ का मग हा जाय जाय म्हणजे चांगला कार्यक्रम जात नाही की माझ्या बाला मागून कस काय होत हो बायको होय काय आहे? इकडे काय याचा मुर्दा बसवला, याचा काय झाला, याला काय रोग आला आता? काय झालं? रोग नाही आला मला, काही नाही आला. मी आता एक प्रयोग केलाय. कायचा? तिकडच आग लागू दे तो प्रयोग. अरे तू ऐक मावला एवढ्या. काय? अरे मी एक प्रयोग केला मस्तपैकी. दोघांना 2 गोळ्या घ्या आणले. कायच्या मारायच्या का? देऊन टाक एकदा. अहो मारायचे नाही, आपल्याला पावर आला पाहिजे ना. मला येते का पावर? मला येते का पावर? मग मला काय गोळीची गरज आहे? तुम्हाला गरज आहे गोळीची? अहो तुला असली म्हणजे मग मला येईन ना पावर. मी एक घेतो तू एक घे. मग दोघाला आणल्या गोळ्या? हा दोघांना आणले. थांबा बरं, मग मी पाण्याची बाटली देते तुम्हाला. हा दे. पटकन गिळा पटकन. हा हा गिळा अरे पटकन. अरे मी म्हातारपणी केली की नाही बायको? केली बरं का? उपकार केले बाबा, तू अरे- आवर ना पटकन. मला अरे दम निघाला ना बाबा कवळी इकडं. कवळी पोर म्या काकडी आणली, तुला म्या गोळी आणली बाई. आणि ती गोळी आण इकडं. हा. आणि तू पहिले गिळ गोळी. मी घेतो. तुला करंट आलं पाहिजे. मा काय नाही, तू असं लुळय. तू घे आधी, तू घे आधी. मला काय नाही, मला पावर यायलाच आहे. मला तू काय आ बाय लग्न झाल्यापासून पावर येईल मला. मी लबाडी करीत नाही. या बाई मला हा आणि मग तुला तू आणली. गिळ पहिले. तू तू- एकदा घे, मी घेते. तू घेत कर मग पाय पावर. याचा मुर्दा पशी मग- याचा. मग तू येईल माहित असती. मग पाय म्हणजे कस काय म्हाताऱ्याला आला पावर. नाही जर 16 मला मला पुढे घातल्याशिवाय ना तू मारायचंच नाही. 16 वर्षाच्या पोरावानी जर नाही तर तरी आली तर मग बोल म्हाताऱ्याला. हा वर ढगाला लागली कळ म्हाताऱ्याला भरलाय चढ. आवर पटकन बाबा, आवर. यायला खरंच गोळी बर. उठलं का? उठलं बघ जरा दमानं उठन का झालं लगेच उठत का? किती टाइम तूप लागू? काल्याला लगेच रूप मागती तू. उठलं का नाही? अरे बाई. अरे बायको, अरे काय गोळीचा पावर आहे? काय हे? तुला लयच आला काय तू पावर महाबस? हा चला ना, घेऊ ना करून. अरे करून घेऊ पण जरा दमानं तर घेशील का नाही? किती दमाने घ्यायचं आता? अरे जरा दम धर बाई मला बायको. मला दम निघाला. अरे दम नाही निघाणार पण पाहू आता शिकतो गोळी घेतली जरा दमादमानच ते चाललं. नाही ना, चला ना करू ना. चला ना. चला पण असं आहे. ओ बाई, हे तर झोपलं बाई. आता ग म्हणे मी लय पावर आणलं ना, आता पायन मा पावर 16 वर्षाचं पोरण. आता ग बाई, हे तर वरटिरे करून पडले. हा पाठवाक्याला ताण झाला बाई. काय करावा? हा शिरपत भाऊजी, तुम्ही या ना मध्ये या. कस काय येणं केलं तुम्ही आज? कस काय आलेत? आलो जोडदार फिरत फिरत. बसा ना, कडी लावत आहे ना, लय वार येत, लय थंडी वाजू राहिली. हा सारखं बाया, हा का आपला काय बाई म्हणे 2 गोळ्या घेऊन आले होते ते. मला एक चारलीन, स्वतः एक खाल्लीन. काय झोपले आता, काय सांगावं तुम्हाला आता मा दुखणं. झाला कार्यक्रम झाला. तुम्हाला कस काय माहिती?
तुम्हाला कसं काय माहिती? तो परत ते परत झोपत मग कार्यक्रम करून झोपत. बाई कायचा कार्यक्रम आणि कायचं काय, तो कार्यक्रम राहिला बाजूला, दुसरंच त्याचं पांगापांगी होती. रात्रीचं झोपलं ग तिकडे थोबाड करून झोपत ते. हा जसं लग्न झालं तसंच आहे, वासावर ठेवले नुसतं. तो मला काय म्हणा, काय बायकोला बारीक केली पण माझं ना काहीच व्हाय ना म्हणा. मग त्याला बोलले ती पावर तुम्ही दिली होती का गोळी? आलता का पावर त्याला? पावर का? आव त्याचा असाही होत नाही ना असाही होत नाही. अरे रे 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 रे. हा त्याचं झोपतही नाही उठतही नाही, ते पडलं उताना तडक होऊन ती गोळी खाल्ली. तो कस काय होतो? भाऊजी मी एक खरं बोलू का आता तुम्हाला? आता तुम्ही जवळचे म्हणून मी तुमच्या जवळ मन मोकळं करीते, नाही तर मी कोणाला सांगितलं नसतं. मला आहे ना इतका मूड येतो मला सहीनच होत नाही. आता मला कोणीतरी भूक भागवली पाहिजे. ठीक आहे मी दम मारीन, पण याचं काय? ती दम काढीन ना. हा नाही तो वेगळं दुखणं मा वेगळं दुखणं. ठीक आहे मी मनाला समजावीन बाई गपरा जाऊ दे, आपल्या नवऱ्यालाच गळू व्हायले, पण मग खालचीला काय सांगायचं? नाही ती कशी दम काढीन? मग तसं माही गमत झाली. काय झालं? जशी माय बायको गेल्यापासून आहे ना मला इतका मोडे पण मला ते भेटणंच असं वाटतंय ना. एखादी बाई जर भेटली ना तड 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 उडून गेलो का तर मग पण असं मला एखादं सामानच भेटलं. सामान जर भेटलं ना तुला सांगतो वहिनी त्याच्या तोंड वाटत फेस पाडी मी. भाऊजी हा बाई मी म्हातारा आहे, माझं मत थांबन, तो थांबन का? नाही तुमचा बाबूराव सारखा उड्या मारित असं. सारखा झोपा 3 गोदड्या फाडल्या बाबूराव. मी नाही दुखी, तो लय दुखी, खूप दुखी. असा बाबूराव दुखी. पाहतो डोकून पाहतो काय आहे का काय, वाकू पाहत असं. परत पडून घेतो. परत तास 8 तास झाला का? भाऊजी मी काय म्हणते ते जाऊ द्या, आता बोलण्यात वेळ वाया नाही घालवायचं जास्त. हा बा तुम्हाला बी अडचणच आहे मला अडचणच आहे. हा तुमचंही होत नाही, माझंही दम काढीत नाही. हा नाही तू काढती ती दम काढीत नाही. हा तर मग मी काय म्हणते, तुमच्या बाबूरावला म्हणजे थंड वारं भेटेन एकदम. बाबूरावला हा त्याला जंगल दाखवायचं. जंगल की मंगल तो दाखवायचं. जरा जंगलात फिरून ये आणि मावाले पण आता इयर कोरडी पडेल, तिचं तिला पाणी भेटन. हा मग घ्यायचं करून. लय मला जातं बोलायचं. मग मी काय म्हणते, आता नाही कळले का आता लय झाले. ऐका ना आथरून टाकू ना खाली. आता तर बसले ना. आता इड येऊ ताण तडक पडेल. बिगर आथुराचं करीन, बिगर आथुराचं करीन. नको बाई, माझे कपडे घाण होतील बाई. नवी साडी घेईल काल. आहे ना सगळं तू बस. माय मी आथरून घेतो, सगळं टाकतो, सगळे पुढं पुढून माय मी करतो. आवरा पटकन बसा ना तुम्ही. मला आहे ना खरं शिरपत्र मला तर लयच भारी वाटत. मला खरंच लय भारी वाटतंय. मला काय थोडं बरं वाटतंय. बस ना शिरपत्र. तर नाही सोडणार तुला नाही ना आज एवढं नाही सोडणार. असं काय करताय तुम्ही? कसं वाटलं आता शिकमा आत्म्याची शांती झाली बाई. तू आत्मा जाऊ दे. किती दिवसांना मा बाबरावला ती भेटले. मला तर खरंच लय भारी वाटलं. आता परत कधी? आता आहे ना मी तुम्हाला सांगते, ते चादडं नसलं ना तर चालन. मी फक्त त्याच्या नावाखाली आणि तुमच्यावर राहीन. मी तुला काय केलं तर 3 पोर काढतो, सोडणार नाही आता. हा जाऊ दे, ते बरं आहे नावाला नवरा म्हणून. पोरं जरी तुमचे असले ना तर मी म्हणून तुम्हाला काय म्हणले, तुम्ही म्हणे ते काही लावायची गरज आहे का? मला काय गरज आहे पाकिट बिकिट लावायची? पाकिट मग मला पोरं कशी होती? मी काय म्हणतो, पोरला ठेवतो नाव पट्ट्याचं करायचं. काय 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 म्हणलं मी? खरं शिरपतराव तुम्ही ना पठ्ठा मानून गेले मी तुम्हाला. हा अशा दिवसात या पण बाई मा कमराला कळ लागली, पण तुमच्या लागा ना. मी म्हणते ना तोंड वाटत तरी आता लय दिवसाचा उपास होता. 2-4 दिवस जर उपास सोडला मग ना अर्धा तास तुला सोडणारच नाही. हा ना बरं मी काय म्हणते, ठेकी म्हणजे ठेकी हा असं लय दिवसांना मला भेटलं आणि ठेकीचं माझा लपडं झालं.
मग ते 3 पोरं कोणचे ठेकीला तुमचे जाऊ एक दिवस रानात गाठ झाली ठेकीची माही ठेकीला लय हौस आली अशी हं. जावा रानात धरली पाठला कातड नव्हतं राहिलं की पाठला लाल झालं हा हालून 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 घसून घसून मला होती बाबा शिरपतराव तू कामले अवघड हं. पाठ लाल झाली तू डायरेक्ट तेव्हापासून ते रानात नाव घेत नाही मग ते नको नको तुमच्या नादी लागून अवघड आहे हं, हं, हं. हो दे पण ए बाई आता नाही ग बाई बस झाली माय पार जिरलीच आता फाटली ना माय पार फाटले मग आपण टाच बरोबर हातायचं नाही नको बाई आता हं? आता नकोच हं? संध्याकाळी करू तू आता तर फारच मांडी घालताय ना का आग मारू राहिली आता हा आग हो राहिली निश्चिती झाली ना पण तिची ती म्हणजे डायरेक्ट इथं आनंद भेटला इड त्याची निश्चित झाली दुईची निश्चित झाली एकदम हम्म दुईची निश्चित झाली फोन मग आता काय नाराज काहीच नाही संध्याकाळी या मग पण मी काय म्हणतो, हं. आता परत कधी येऊ? संध्याकाळी हं? संध्याकाळी निश्चित ना आता मी काय म्हणते तो उठन तो बा परत आपले करायचे वांदे होतील जातो मी ते काय त्याच्यानं होतं नाही काहीच हं. संध्याकाळी ना मस्त पातीला भर दूध तापून ठेवते मी तुमच्यासाठी हा गोळी एक गोळी काय तुम्हाला गोळी लागते नाही ना तुला मला हा मला आणा बाई गोळी नाही तर मी दमच खाणार नाही लय बेकार आहे तुमचा बाबूराव लय बाबू कस काय बाबर आपलं एकदा जर मध्ये गेला तर लवकर बाहेर येत नाही गाम पुढतो का नाही घाम तुम्ही हा का घामच काढला या आता नाही तर लगेच दुसऱ्याला लटकशन तुम्ही उठा मध्ये पकडतो. नाही जाऊ का जा आलो परत हं. जा लवकर बाई जाऊ दे बाई आत्म्याची शांती झाली कुठं काय ना खायला भेटलं ना पोट भरलं म्हणजे बास उठलं का बाबा बाबा लय गोळीचा लय पावर होता बाबा यायला ओढताना फार आळस आला बा मला यायला. हा ना बायको कस काय झालं लय मस्त झालं हं? बाई. आवडलं का तुला असं अरे गोळीचा इतका पावर होता हं. काय सांगू तुला मी काय म्हणते हं, ती गोळी ना बाई हं, अशी भारी आहे ना हं, का तुम्ही काय करा माहितीये का हं. ती गोळी ना संग खिशातच राहून देत जा नाही तर घेऊन नाही या नाही जा. आपण आता दररोज आणि जाऊ दररोज आणायची हा मग तुला पावर येईन आणि मला येईन हा मी तर सांगते असं- मला तर ते समजले नाही भाऊ काय झालं आणि काय नाही ते काय माहितीये का हं? तुमचा आहे ना सगळा जीव त्याच्यात आला होता म्हणून त्याच्यामुळे हा. समजलं नाही का तुम्ही पडले होते तसेच हं. पण ते उभं राहिलं होत तो बरोबर धरून ते केलं बुवा. हा मला सुधच नाही हा तुम्हाला सुधच नाही कसं झालं आणि काय झालं हा. बाय 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 मी आता काय सांगू तुम्हाला आता मी आवडीनं केली माई हाऊस पुरी करतो जाऊन दे आता मी म्हातारा आहे म्हणून हम्म. पण मावाली आशा आहे पुरी कर अरे गादी कशी काय इकडे आली तुम्ही उड्या का मारू राहिले गादी का कशी काय गेली ती तिकडं ते गादीवर आहे ना हा. ते काय झालं आधी पलंगावर करीत होतो पण पलंगलेच खटखट खटखट वाजायला लागला हा मग खाली आम्ही गादी टाकली मग गादीवर केलं मग परत तुम्हाला उचलून वर टाकलं मी एवढी हुशारीनं वागत त्या गोळीनं मला ताकद आली होती ना मस्त ताकद आली पण मला एवढं उचलला म्हातारा माणूस परत वर उचलला म्हणजे तुम्ही काय काय स्वतःला म्हातारे म्हातारे करीत द्या का माहिती जाऊ द्या तुम्ही आता आराम करत थकेले असाल तुम्ही बी थकले ना मग लय थकलो अड्या घ्या झोपून मग त्या गोळी मला इतका संध्याकाळी परत गोळी घेऊन या फक्त बरं बरं आणतो हा मी आवरीते त्यावर आंघोळ करते परत आता आवर आता तो चालून दे तमाशा बरं झालं बाबा भारी काम केलं यायला आपली अवजारी वरनं तरुण बायको केली म्हातारपणी काय का पण झालं आपल्याला बरं झालं यायला त्या शिरपतरावनं गोळ्या दिल्या त्या पण लय भारी काम केलं भाऊ हां मला मस्त झोपून ठेवलं हां बायको मोठी हुशार म्हणून वर खाट वाजत होतं खाली टाकलं यायला मला काहीच समजलं नाही हं यायला बायको लय डोके वाजवा असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पाहुणे हात जवळ शांता बस की हं? कुठं आणलंय तुम्ही इकडे?
कुठे आणलंय? खाली उतरल्यावर सांगतो तुला. हा. हा. आता बघ कुठं आणलंय. हे जंगल, हे मंगल. अरे बापरे. किती छान आहे वातावरण. हा? आणि एक करायचं, काय काय नवऱ्याला घेऊन बसली, नवऱ्याचं माझ्या बरोबर जर फिरत राहिले ना, कितीतरी वेगळं दाखवल मी. इकडे काय दाखवताय मला? एवढं जंगल, वन्य. अच्छा, वन्य रम्य रम्य वन्य असं का? नाही. खरंच मला फार आवडलंय बरं का इकडचं लोकेशन. आणि चला ना मग मला फिरवून दाखवा ना बरं मी थोडंसं काय कुठे काय आहे म्हणतो, तर. ते आवडलं, मी नाही आवडलो. अरे बापरे, त्याच्यापेक्षा भारी आहे. आपण आहे ना हा? वरती जाऊ, बघूया हो का? किती सुंदर आहे. छान आहे खरंच, मला फार आवडला. आवडलं ना? हम्म. अगं पाण्याचं हे वर्णन बघ ना, किती सुंदर दिसतंय. खरंच. वरती पवनचक्की, वा. पाणीच उकडे गवाई गेली मोहना कुणिक. माझी मोहना तर माझ्या संग आहे. काय तुम्ही पण कॉमेडी करताय हा? अगं कॉमेडी आणि, नाही. तुम्हाला माहितीये खरंच मला हे वातावरण इतकं आवडलंय ना. तुम्ही मला जर बाहेर नसता आणलं ना तर हे बघायला सुद्धा भेटलं नसतं. अगं येडे, तू माझ्या संगती सतत राहा. हो का? हा, हमेशा दाखवीन. बरं. काय नवऱ्याला घेऊन बसली तुझ्या. हा? कसा देखावा वाटतो? एकच नंबर, हा. जसं की तुमच्यासारखं. वा 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 वा. खरंच मला फार आवडलंय हा इकडचं. आणि बघ ना, पाणी किती खोल, मासे, दगड, आणि तिकडे गाड्या बघ कशा जातात. हो, छान आहे ना चक्की. सगळं. आता आपण आहे ना इथं बसू, थोडशा गप्पा करू. गप्पा. ठीक आहे, चला मग हा. बसा ना. अगं पण अहो बसा की. आता मी का पळून चालली का? मी पण तर बसणार आहे. हा, मला सोडून कुठं पळून जाणार. आणि बघ, एक बघितलं का, तो डोंगराचा जो दगड आहे हा, कसा शेंद्रासारखा लाल दिसतो. तुमच्या मनेच लाल दिसतोय तो पण. मी लाल दिसतो. मग काय. अगं काय म्हणतो, तू गोरी आहे ना, हम्म. मी काळा आहे. मग काय झालं? पण मग राधा आणि कृष्ण. हं? बर. हम्म, काय काय विचार करताय? काही आपल्याला- मनात काही वेगळं येते का आपल्याला तुमच्या? कोणी बघत नाही ना. नाही नाही, कोण नाही बघत इकडे. आणि बघितलं तरी आणि काय फरक बघितलं तर पडतो? काय? मग काय. पण माझा एक विचार होता, काय मला थोडा मूड आल्यासारखं वाटतोय. वेडे झाले का काय तुम्ही? हं? आता सर गाडीतून उतरलोय, तुम्ही मला फक्त 2-3 स्पॉट दाखवलेत फक्त इथे आल्यावर, आणि लगेच मूड आला का तुमचा? 2 आणि 3, 5, 6 असा भारी दाखवतो. दगडाच्या आड चला तुमचं आपलं काय लय पण. भारी. आणि दगडाच्या आड जर गेलं ना आपण, हम्म. तो घालण्याचा पेढा पेढा पेढा, मथुरेचा पेढा. लयच गाणी यायला लागलेत हा? लयच रोमॅन्टिक व्हायला लागलं आजकाल. रोमॅन्टिक म्हणजे माझ्याकडे काय होतं गड्या, काय होतं? काहीतरी होतं बरं का माझ्या खिशात. काय आणलंय? काही खायला आणलंय का मला? नाही ग. मग वाव. चॉकलेट. थँक्यू. हा, बरं झालं चॉकलेट तरी आणलंय तू तुम्ही. म्हणते ध्यान ठेव. नाही थँक्यू. मला काही पण. मला पण इंग्लिश येते, पण ती कशी येते माहितीये का, ध्यान ठेव एरे गॉड बोट मारेन. हा? मग ते काय म्हणतात ते? ध्यान ठेव, व्हेरी गुड. बुट मारा म्हणजे काय बोलले तुम्ही? नाही, असं नाही, इंग्लिश ते अशा हातात हात मिळवतात. ध्यान ठेव एरे गॉड बोट मारेन. काय म्हणतात ते? थँक्यू, हा व्हेरी गुड हा. असं म्हणतात. आणि त्याच्या पुढं काहीच नाही. म्हणतात काहीतरी गुड मॉर्निंग का बुट मारीन असं गुड काहीतरी. मॉर्निंग. हा, अच्छा, मॉर्निंग. अच्छा, सकाळ झाल्यानंतर आपण असं म्हणतो ना, गुड मॉर्निंग असं म्हणतो. बुट मारीन. बूट मारीन नाही हो. बरं मी काय म्हणतो, हा. आता असं झालं का दगड कधी दिसल. चलो 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 म्हणजे चलो. कोणता दगड? आपल्याला त्या दगडाच्या आड जायचंय. कशाला? अगं चलतं खरं. कशाला मला ते सांगा पहिले. मला मूड आलेलं आहे. नाही बाई, मूड आला तर मग काय करायचं? मूड आल्यावर ना तेच करावं लागते. काय? तिथं गेल्यावर सांगल. हो का? चल. नको बाई, असं इथं कुठं पण नाही करायचं मला. आपण एक काम करून चला ना हॉटेलला जाऊया. काय? तिथं दुसरा चान्स. अच्छा, म्हणजे तुम्हाला इथं पण करायचं आणि हॉटेलला पण करायचं? अगं याच्यामध्ये आहे ना असं काही समाधान होईल दोघांचंही बी. आणि हा जंगल आहे.
हो का? हा जंगलमध्ये ना हम्म. इतका मूड येतो. हम्म. आता आता तुला मूड नाही ना हम्म. हा पण तिथं गेल्यावर आणि एकदा सुरुवात झाल्यावर तुला डबल येईल डबल. हो का? हा चल. ठीक आहे चला मग. मला मॉडेल लय आवडलं रे. हा का? हा. मी काय होतो बाय ते आवडून ना आवडू हम्म. पर या गाडीवर ड्रायव्हर मी राहणारच. बरं मॅडम तुमच्या दोघांमध्ये काय आहे ते ठरवून आम्हाला घ्या पहिले. दोघांना मी दोघांना मी ठेवा काय ना. होतो लिखतो का मार खातो. ए तू दादागिरी करू नको. तू मला तू काय करशील? तुम्हाला तू काय करशील? काय करशील तू? तू काय करशील? ते दात पाडीन कोणते दात पाडली? तुझे. कोणचे? तुझे. तर माझे दात पाडले तरी मी हिला सोडणार नाही. हा तरी मी हिला सोडणार नाही. बरं एक काम कर म्हणजे आपण आहे ना आपण दोघंही संगच राहू. दोघंही असलो ना आपण हं. निम्या पगारात. अरे मॉडेल काही इतकं भारी येड्या. बरं, पाहू चल. काय ठरलं तुमच्या दोघांमध्ये? तो मग तो आपण दोघं राहू दोघंही. अहो आम्ही दोघांना ठेवून घ्या. अहो पण मला एकाच ड्रायव्हरची गरज आहे. मला आला. हो एका पगारात आम्ही दोघं जण आहे ना. त्यालाही ना तो दिवसा करीन मी रात्रीचं करीन. हो काय तो दिवसा करीन मी रात्री करीन. काय? ड्रायव्हिंग. डायरेक्ट अहो पण मला एकच ड्रायव्हर पाहिजे. मला दोन दोन नकोय. दोन्ही टायमाला एकच चालवेल असं पाहिजे मला. नाही तसं तर मी आहेच आहे. जाऊन द्या गरीब आहे त्याला बी लटकून देतो. आम्ही दोघंही राहतो. अहो आम्ही नाही नाही. घ्या लटकून द्यायला घ्या. मॅडम बरं घ्या का? लटकून थोडं. मला मॉडेल लय आवडलं. घ्या कामाला लटकूनच. अहो नाही नाही. माझ्या एकाच गाडीवर दोन दोन नाही लटकवू शकत मी. मागूर करू शकतो. नाही नाही नको नको. मला एकच पाहिजे. दोघांपैकी बघा तुम्ही ठरवा कोणाला लागायचं तुम्ही लागून जा. लागायला अहो, मी मला- लागतो अजून. अहो मॅडम मी काय म्हणतो आपण केलं ना तो पुस्तक पास तरी काम करीन. हा मी तो तर विचार नव्हता केला. पण मला फक्त हा, एकच. ऐकून घ्या मॅडम तुमचं माकडं ते पुसायला लागेल का नाही? काय झालं? माकडं पुसायला लागेल का नाही? गाडी का? हे टायर टायर टायर, माकडं. टायर. मग ते पुसायला लागणार का नाही? हम्म. आणि शिवाय आम्ही एकच पगारात दोघंही तुम्ही करणार. ना थोडं सरळ भाषेत बोलत जाऊ. मला सरळ कळत ते. नाही तुमची भाषा. सगळंच बसेल. थोडस मी ना- लँग्वेज तुमची चेंज करा इथून पुढे. मी बंगालमध्ये झालो बंगालमध्ये मी लगेच बंगालमध्ये नोकरी केली. हो का? बरं ठीक आहे चालेल काय हरकत नाही. तर तुम्ही काय करा गाडी वगैरे पुसायला लागून जा. आता काय दोघांना पण ठेवावंच लागेल. तुला मॅडम ठेवीन हा पण एक काम करायचं. काय माझं झालं का हा? तो फक्त पुसायचं. तुझं झाल्यावर काय राऊंड झालं का हा. तर मग तो फक्त पुसायचं साफ करायचं. अहो पण काय पुसायचं ते तर- गाडीतल्या मध्ये साफसफाई करून टाकायची मध्ये घाण करून. मी बोलते ना त्यांना. तुम्ही काय सांगताय? माझी गाडी आहे ना. मी बोलते ना तुम्हा दोघांना. हे बघा यांना ड्रायव्हर म्हणून मी ठेवणार आहे. ठीक आहे तुम्ही ड्रायव्हर म्हणून राहायचं. मला जिथे जायचंय तिथे मला घेऊन आणणं नेऊन सोडणं. ठीक आहे एवढं काम झालं तुमचं. याच्यानंतर काही नका बरं करू तुम्ही. मॅडम तुमची कॅपॅसिटी किती हो? माझी कॅपॅसिटी तुम्हाला काय करायचंय? माझ्याबद्दल काय विचारताय तुम्ही? मला तेवढं बळ करायला सर. अहो तो गाडीची कॅपॅसिटी तुम्ही बघा ना हो, चेक नाही नाही करून. नाही. तुम्हाला बस किती टाइम कॅपॅसिटी गाडीत तुम्ही 2 तास बसता का 4 तास बसता? हे बा मॅडम मी जर वर चढलो तर 12 घंटे उतरत नाही. कशात? आपलं दम गाडीवर. म्हणजे कुठं चढलो तर? स्टेअरिंग वर ओ माय गॉड. बरं ऐका ना. आणि 5 मिनिटात उतरत याचं काय नाही. खोळखोळायचं हो आपलं खोळखोळायचं. बरं 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 ठीक आहे विषय संपवा. आणि तुम्ही काय करा माझ्या गाडीत गॉड तुमच्यासारखंच मला पण बोलणे येते. काही दिवस मी तुमच्यासोबत अशीच बडबड करत राहिली ना तर तुमचीच भाषा शिकावं लागेल मला पण. एक काम करा तुम्ही माझ्या गाडीवर लागून जा. मला जिथे जायचंय ना तिथे मला घेऊन जायचं आणून घरी सोडायचं. याच्याशिवाय तुम्ही काहीच काम करू नका. चालेल तुम्हाला चढायचंय उतरायचंय ना ते तुम्ही तुमचं बघा. ठीक आहे तुम्ही सांगायचं नाही करायचं. हा ठीक आहे चालेल. आणि तुम्ही मी घरी आल्यानंतर माझी गाडी मला रोज क्लीन करून पाहिजे. तुमचं हे काम राहिलं. ठीक आहे ऐका मी खाली उतरलं हा माय केलं असतं का तुम्ही फक्त पुसायचं काम करायचं. अरे मग तू माखेल राहील का नाही गाडी गाडी. पण आम्ही घरी नाही जायचं बरं का. आम्ही मुक्कामी राहत जाऊ. काय? मग अहो तुम्ही काय वेळे झालात का? मी जॉबला लावून घेते ना तुम्हाला. मग माझ्या घरी कसं काय राहणार तुम्ही? आम्ही पण- वर राहू. हा वर म्हणजे वर खाली काय नाही. तुमच्या वरच्या मध्ये नाही 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 माझ्या घरी राहायचंच नाही तुम्ही दोघं पण. पण खाली राहीन. हा खाली मी वर राहीन. अहो नाही तुम्हाला परमिशन दिली का मी? माझ्या घरी राहायचं नाही. मी तुम्हाला दोघांना जॉब लावून दिलाय ना. फक्त जॉब करायचा काम करायचा आणि तुम्ही तुमच्या घरी चालते पाहिजे. नाही माझं मत कसं हा. प्रसंगी तुम्हाला भलत्याच टायमाला जर कुठं जायचं ठरलं हा तर मग आम्ही घरी कधी येणार. आमच्याकडे गाड्या नाही यायला.
तर मग इथं जर मुक्कामी असलो ना, कधी म्हणा का तुम्ही चढा ऐका मॅडम. गाडीवर. हो मॅडम. अच्छा. मॅडम तुम्हाला खंडा मंडळाचं ध्यान आलंच हं. तर मग काय करायचं? तो पण प्रश्न आहे. तुम्हाला एक मिनिट थांबा, दोघे शांत बसा, थोडस मला विचार करू द्या. तुम्ही नाही म्हणू नका मॅडम. आलेली संधी सोडू नका. पुन्हा आमच्यासारखे माणसं मिळणार नाही तुम्हाला. हो मॅडम, कॉल केला तुम्ही ड्रायव्हिंग साठी या गाडीला. मॅडम हो. हाय ना, तू खेळावाला खेळावाला सापाचा खेळ हा करतो. कडकड 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 हा सापाचा खेळ करतो. गारुडी. तुम्ही या गाडीचे ड्रायव्हर बनायला आले की इथं? नाहीतरी या गाड्या चालवतो आम्ही. हा हा, तू सर कसं जाणार आहे? सर कसला होतं जाऊ देव तिकडं, पण तुम्हाला काय कुसळाची गाडी येते की इथं? हा? कुस हो मॅडम, या दोघांचा विषय सोडा, मी सांभाळतो ही गाडी आणि तुम्हाला पण. हो का? तुम्हाला जिथं पाहिजे तिथं सोडेल मी ड्राईव्ह करून. मॅडम होय ना, ते नागाचा खेळ करतो ना, तुम्हाला तो नाग दाखवू शकतो. हा तू राहू दे हो. बासरी वाजवणार. दाखवू शकतो. हा. तुझं काय माझं आहे किडकिड किडकिड किडकिड. किडकिड खिडपिडपिड होणार नाही तुमच्याकडे. वा इथून मी सांभाळतो इथं पट्ट्या एकटा. अरे, तू ना डोक्याला चालवणे होय. डोक्याला ते. अहो पण हा, थांबा 2 मिनिट. मला एक सांगा, तुम्हाला अनुभव किती वर्षाचा आहे गाडी 20 चालवायचा? वर्षाचा अनुभव आहे मला. अच्छा, या अगोदर कोणाकडे काम केलंय तुम्ही? अमिताभ बच्चन हा, कडे याच्या आधी ना, याच्या आधी ना सापा पकडायचं काम करली. हा पकडले मात्र मी. हा. 100 बटकर काळे पांढरे सगळे नाग पकडून त्यांचे ठेवले. खेळ सापाचा खेळ आहे त्यांचा. अहो, हे कुठले दोघं ड्रायव्हर आहे? यांना या बाबाला तर साधी सायकल चालत नाही आणि हे भाऊ तर विशेष खोल आहे यांचा. हा? हो का? तिकडे बैलगाडी चालवत येत नाही बरोबर. अरे बापरे. यांना नका ड्रायव्हर ठेवू, मी आहे ना, हा पट्टा सांभाळेल ही गाडी. बरं झालं तुम्ही आलात, नाहीतर ह्या दोघांनी काय माहिती मला कुठून कुठून ठोकला असतं. अहो मॅडम, त्याला डोक्याला तेल नाही, दाढी करायला पैसे नाही, त्याला काय तुमची विजय जाईन, आमचं काय? नाही तसं डॅशिंग दिसतोय तो. गाडीला माझ्या शोभेल पण तो. तर एक काम करा, तुम्ही दोघ जण दुसरीकडे कुठे जॉब बघा. जाऊन द्या. मी- त्याच्या कलर ना गाडी काळी होऊ शकते. हो द्या, अहो असं कुठं मी होतंय का? पुसून काढेन मी. हो द्या. तू फक्त वड्याला भेट. बरं ऐका ना तुम्ही. वड्याला जिथं भेट. भेटायचं तिथं भेटतो. तुला दाखवतो तुला. दाखवा काय दाखवायचं ते. हा, आमच्या शहरावर पा- दाखवण्यासारखं काय आहे तुमच्याकडे? म्हणजे आलेली संधी सोडली बघ, ध्यानात ठेव. चालेल हा. चालेल, चालते हो इथून चला. कारण तुमची गाडी घेऊन मॉडेल असं मनात भरेल होत driver. आणि आम्ही घेरलंच असतं, पण आता जाऊ दे चाल. त्याला बघ बाहेर बघू दे. हा. कसली लोक आहेत ही असली? मॅडम कोणाच नादी लागले तुम्ही? या असे फालतू लोकच नादी लागले का तुम्ही? हो मी कॉल केला होता प्रत्येक जणांना, पण ते पण आले तुमच्यासारखे तसं विचारायला. पण भलतं चलतं काहीही बोलताय, ते मॉडेल आवडलं होतं. अरे बापरे. बरं झालं तुम्ही ट्रायल घेतलं नाही ना, तर घातले असते शेतात नदीत. हो का? बरं ठीक आहे, चला मला ना खूप आता सिन्नरला जायचंय, मला तिकडे घेऊन चला हो तुम्ही. चला बसा. हो हो चला.